नमस्कार. 2026 या इंग्रजी वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण 3 दिवस साजरा केला जातो. 13 तारखेला भोगी आहे, 14 तारखेला संक्रांती आणि 15 तारखेला किंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांती ह्या सणाचे ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. या सणाला उत्तरायण असेही म्हटले जाते. मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजेच ते त्यांचे पुत्र शनिदेवांना भेटायला जातात. त्याच दिवसाला आपण संक्रांती साजरी करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्यदेव बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करतील. पुण्यकाळ 3:06 पासून संध्याकाळी 6:20 म्हणजे सूर्यास्तापर्यंत राहील. महापुण्यकाळ 3:18 पासून 4:58 पर्यंत असेल. या पुण्यकाळात जप तप उपासना दानधर्म केल्यास त्याचे 1000 पटींनी फळ सूर्यदेव आपल्याला देत असतात. संक्रांतीचे स्वरूप यावर्षी संक्रांती कुमारिका असून तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे. तिने केशरी टिळा लावलेला असून तिचे वाहन वाघ आहे. तिचे उपवाहन घोडा आहे. तिने हातात गदा घेतलेली आहे. तसेच ती पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत आहे. तिची नजर वायव्येकडे आहे. वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे. संक्रांतीने जो रंग धारण केलेला असतो तो आपल्याला वर्ज्य असतो. म्हणूनच ह्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग धारण करू नये, तसेच पिवळ्या रंगाचे अन्न सुद्धा ग्रहण करू नये. संक्रांती ह्या वर्षी पायस भक्षण करत आहे, म्हणूनच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ संक्रांतीच्या दिवशी ग्रहण करणे टाळावे. संक्रांतीच्या दिवशी पाळावयाचे काही खास नियम. संक्रांतीच्या दिवशी तामसिक कृत्ये करू नये. घरात भांडण तंटा होणार नाही याची खास करून काळजी घ्यावी. ब्रह्मचर्य व्रताचे काटेकोर पालन करावे. म्हशीची धार काढणे, गवत कापणे अशी कृत्ये करणे टाळावे. पुण्यकाळात जास्तीत जास्त दानधर्म व नामजप करावे. याचे 1000 गुणा फळ आपल्याला मिळते. असे म्हटले जाते की ह्या काळात जे काही आपण मनापासून दानधर्म करतो त्याचे पुण्य सूर्यदेव आपल्याला प्रत्येक जन्मात अनेक पटींनी देत असतात. तसेच या काळात केलेल्या दानधर्मामुळे आपल्या पापांचे शालन होते. 2026 या वर्षातील मकर संक्रांतीला अजूनच जास्त महत्व प्राप्त झाले आहे, कारण ह्या वर्षी ह्याच दिवशी षष्ठतीला एकादशी येत आहे. म्हणूनच सूर्यदेवांसोबत ह्या वर्षी आपल्याला भगवान विष्णू देवांची सुद्धा सेवा करायची आहे. म्हणजेच या दोन्ही देवांचा नामजप आपल्याला करायचा आहे. ह्या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून करा. सर्वात पहिले म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना त्या पाण्यात थोडेसे तीळ घालावे. सूर्यदेवांना ह्या दिवशी अर्घ्य जरूर अर्पण करावे. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. ह्या दिवशी मनापासून कोणते ना कोणते दान जरूर करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल. तुमचा जो कोणताही गुरुमंत्र असेल त्या मंत्राचा सुद्धा तुम्ही ह्या दिवशी जप करू शकता. मकर संक्रांती विषयी जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकतात. आपल्या सणांविषयीची अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.